हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर पुन्हा एकदा खूप दिवसांनी खूप मनापासून स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर एवढे दिवस मी रेग्युलर व्लॉग टाकत नव्हते. आता ट्राय करेल की यानंतर व्लॉग जे आहेत ते रेग्युलर येतील. तर दिवाळीला मी होते पुण्याला आणि दिवाळीनंतर आलेली आहे घरी. तर सध्या घरी आहे. मग काय माझं जे रोजचं रुटीन आहे ते खूप आरामशीर सुरू आहे. तिकडे पुण्याचं आम्ही कपड्याचं दुकान आणि जे केकचं शॉप होतं ते दोन्हीही बंद केलेलं आहे. मग त्याच्यामुळे सध्या एवढं काही टेन्शन नाही आहे, म्हणून मी आहे घरी. आणि मग तुम्हाला वाटेल मग बाकी यांचं काय सुरू आहे, म्हणजे काय करतात. तर सीमा जी आहे तिच्या रेग्युलर जे इव्हेंट्स असतात त्याच्या ऑर्डर सुरू आहे आणि ऑनलाईनही केकचं तिने सुरू केलेलं आहे. झोमॅटोवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा घरूनही ती केकची डिलिव्हरी देते. आणि मी इकडे घरी काय करते, तर मी सध्या बनवलेलं आहे एक क्राफ्टचं चॅनल. त्याच्यावरही मी माझे काही क्राफ्टचे व्हिडिओज बनवते. रेग्युलर नाही, पण कधीमध्ये म्हणजे माझं ते सुरू असतं. आणि बाकी थोडंसं आता असंही दिवस छोटा असतो, एवढं जास्त काही करायला भेटत नाही. मग कधी गावाकडे जा किंवा काही प्रोग्राम, हे असं सध्या माझं लाईफ सुरू आहे. आणि एकदम आरामशीर असं रोजचं रुटीन हे माझं सुरू आहे. तर क्राफ्टच्या चॅनलवर मी हे असेच व्हिडिओज काही म्हणजे जे काय क्राफ्टचे आयटम बनवलेले आहेत, तर त्याची लिंक मी देईल, तर त्यालाही सबस्क्राईब नक्की करा. तर रोजच्यासारखं आजही मी लेट उठून, लेट म्हणजे इकडे म्हणजे सगळीकडेच थंडी आहे, पण आमच्या इकडे थोडी जास्तच थंडी आहे, म्हणून मी सकाळी लवकर उठत नाही. तर मी उठते 8:30 पावणे 9पर्यंत. मग आज थोडा मला व्हिडिओही बनवायचा होता, म्हणून ही थोडीशी क्लिनिंग जी आहे ती सुरू आहे. मी लेट उठते म्हणून सगळीच कामं करायला मला खूप लेट होत जातं. आणि खूप जास्तही कामं मी काही करत नाही. वरवरची पूजा वगैरे, थोडंसं साफसफाई असं मी करते. मग आईला सगळं आवरायला लागतं, म्हणून आमचं नाश्ता लेट, जेवण लेट, सगळं लेट होतं. आणि दुपारी जी कामं आहे ती लेट होतात. मग थोडासा एखादा व्हिडिओ बनवला आणि मंदिरातून जाऊन आलं की लगेच दिवस हा संपतो. मग म्हणजे दिवसभरात खूप जास्त काही करायला टाईम हा भेटतच नाही. तर मी सध्या इकडे आहे, म्हणजे थोडी रिकामीही आहे. तर माझ्यासाठी काही सजेशन असतील, मी काय करू काय नाही, तेही मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जॉब वगैरे ते नाही करायचा, पण दुसरं घरी बसल्या मी काही करू शकत असेल तर नक्की कमेंट करा. आता माझं आवरून मी करत आहे पूजा झाल्याशिवाय मी नाश्ता जेवण वगैरे करत नाही. पण चहा हा मात्र दोन वेळेस तर नक्कीच होतो, कधी 3 वेळेसही, पण ॲटलिस्ट 2 वेळेस तर मी पूजेच्या पहिले चहा घेते. आणि मग पूजा झाल्यानंतर करते नाश्ता. पहिले मला पूजा करायचा खूप कंटाळा यायचा, पूजा करू नाही वाटायची. पण आता तसं काहीच होत नाही, म्हणजे तसं कधीच वाटत नाही की नको आता पूजा करायला नको. आता मी रोज पूजा मीच करते आणि कंटाळा येत नाही. बराच वेळही लागतो, तरी छान वाटतं. आज आम्ही जेवणासाठी बनवणार आहे पालकपुरी. तर पालकपुरीची रेसिपी जी आहे ती मीच आईला सांगितलेली आहे. मला बऱ्यापैकी जेवायला बनवता येतं, पण कंटाळा खूप येतो, म्हणून मी काहीच बनवत नाही. तर आईनेच आज म्हणजे ठरवलं की आज पालकपुरी बनवू. मग तिने हे सगळी तयारी केलेली आहे, फक्त मी सांगितलेली आहे काय काय करायचं, कसं करायचं ते. आणि आता मीही थोडीशी हेल्प करत आहे. ज्या पुऱ्या आहेत त्या मी आता आईला लाटून देत आहे. आणि सकाळी नाश्ता झालेला आहे आणि असेच आईनेही थोडेसे कामं आज एक्स्ट्रा केले. तर आम्हाला खूप आज लेट झालं, 1:30 वाजलेला आहे. पालकपुरीच आज बनवतो आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला वाजलेला आहे 1:30. आणि त्याच्यानंतर जेवण, पप्पा असं काय पदार्थ केला तर पप्पाला फक्त ते चालत नाही. मग त्याच्यानंतर पोळी भाजीही बनवायला लागते. मग आता पुरी करून पुन्हा भाजी पोळीही बनवायची आहे. तर मी आता आईला इथे पुऱ्या करून देत आहे आणि आई इकडे ह्या पुऱ्या आहे त्या तळून घेत आहे. मग ह्या पुऱ्या बनवून मी आईला पोळी भाजी करण्यासाठीही आज हेल्प केलेली आहे. तर
आज म्हणजे मी बरंच काम केलं. मग आता या पुरी करण्यासाठीच आम्हाला 2 वाजलेले आहेत. मग कधी हे पोळी भाजी बनवायची आणि कधी जेवण करायचं, म्हणून मग मी तिला हे आज सगळं करू लागत आहे. तर मग आता जेवण करायचं. नंतर आज तर मला नाही वाटत आज मी झोपू शकणार आहे. दुपारी थोडा तरी वेळ मी झोपते आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी जातो मंदिरात. पण आज मला नाही वाटत झोपणार. मग पटपट आईला मी सगळं आवरू लागलेले आहे. किचन ओटा वगैरे सगळं आम्ही पहिले आवरून घेतलं. पप्पाही आलेले आहेत आणि मग आम्ही नंतर आता बसणार आहे जेवायला. तर जी पालक पुरी आहे ती खूप छान झालेली आहे, खूप टेस्टी झालेली आहे. त्याचीही रेसिपी जमलं तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. मग नंतर थोडासा आराम करून चहा घेऊन मी माझं आवरून आता आम्ही जाणार आहे महादेव मंदिरामध्ये. तर जसं की मी म्हटलं होतं झोप नाहीच झाली. आज मी दुपारी झोपले नाही. थोडंसं 5-10 मिनिट बसले. लगेच नंतर पप्पांनी चहा केलेला आहे आणि चहा घेतल्यानंतर मी माझं आवरलं आणि आता आम्ही जात आहे आमच्या रोजच्या महादेव मंदिरामध्ये. आज मी आणि आईच आम्ही दोघीच चाललेलो आहे, कारण ज्या आमच्या शेळके काकू आहेत तर त्या गेलेल्या आहे थोडे दिवसासाठी बाहेर फिरायला. म्हणून आता सध्या मी आणि आईच आम्ही रोज जातो. आम्हाला घरून निघूपर्यंत वाजतात 5 आणि आता दिवसा लवकर मावळतो. 5:30 पावणे 6लाच अंधार पडायला सुरू होते. तर मग इकडे थोडंसं म्हणजे इकडे खूप कमी लोक असतात. श्रावण महिन्यात इकडे गर्दी असते, पण आता सध्या एवढं कुणीच या मंदिरामध्ये येत नाही. तर अंधार पडतो आणि इकडे कुणी नसतंही, तर त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. इकडे डोंगरही आहे जवळ आणि थोडासा एरियाही साईडचा आहे, तो एवढा चांगला नाही आहे. मग कोणी नसेल तर थोडीशी भीती वाटते. काल परवाही इकडे कोणीच नव्हतं, आम्ही दोघीच होतो. तर मग म्हणून आम्ही पटपट पूजा करून घरी गेलो होतो. तर आज थोडेसे लोक आहेत म्हणून आम्ही थोडंसं जरा निवांत आहे. तर इथे मंदिराजवळच आहे हे धोत्र्याच्या फुलाचं झाड. धोत्र्याचं फूल आणि जे काटेरी फळ हे आहे ते महादेवाला खूप आवडतं. मग मला इथे रोजच धोत्र्याचं फूलही भेटतं आणि जे काटेरी फळ आहे तेही भेटतं. तर मग ते फ्रेश असं रोज महादेवाला वाहून खूप छान वाटतं. आणि हा आहे सनसेट. हा सनसेट मी रोज इथे बघते. खूप शांत, इथे खूप शांतताही असते आणि मनालाही खूप शांत छान असं वाटतं. तर इथे मंदिराचं थोडंसं बांधकाम सुरू आहे म्हणून थोडी महादेवाजवळ घाण झालेली आहे, म्हणून मी हे झाडून काढत आहे. असं नाही आहे की व्हिडिओसाठी मी झाडून वगैरे घेत आहे, दाखवण्यासाठी झाडून घेत आहे असं नाही आहे. तर जेव्हाही मी मंदिरात आले जर घाण दिसली तर मी इथे स्वच्छ करतेच. ह्याही महादेवाजवळ आणि समोर एक मंदिर आहे तिथेही मी रोज झाडून काढते. आता संध्याकाळ ही होत आहे, म्हणजे थोडंसं अंधार पडायला सुरू होत आहे आणि इकडे आम्ही कोणीच नाही आहे आणि कुणी मंदिरातही दर्शनासाठी आलेलं नाही आहे. आम्ही दोघीच आहोत आणि साईडचा परिसरही मी तुम्हाला दाखवलेला आहे किती शांत आहे. एकही जण इकडे नाही आहे. तर मला थोडीशी म्हणजे भीती वाटत आहे. तर मंदिर आहे, भ्यायची गरज नाही आहे असंही म्हणजे सगळ्यांना वाटत असेल, पण तरीही कितीही म्हटलं तरी मला थोडी भीती वाटते आणि बऱ्याच अशा काही गोष्टी असतात, थोडे काही झालं की मी लगेच घाबरते. मग जास्त रिस्क नको घ्यायला म्हणून पटकन पूजा केलेली आहे. इथे हे बेलाचं झाड आहे खूप मोठं. असं निवांत असेल तर थोडंफार आम्ही तिथे जप करत बसतो, पण आज म्हणजे जायचं आहे, कोणी नाही आहे, एकटेच आहोत आम्ही, म्हणून आज फक्त पूजा केली आणि महादेवाची पूजा केलेली आहे. समोर एक मंदिर आहे तिथे महादेवाची पूजाही केलेली आहे आणि आता लवकर पूजा करून आम्ही निघणार आहोत घरी जायला. तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहे घरी आणि दिवा लावून नंतर माझं जसं रोजचं रुटीन आहे, मी रोज हनुमान चालीसा वाचते. तर दिवा धूप वगैरे लावून मी आता वाचणार आहे हनुमान चालीसा मी हे 5 नाहीतर 7 वेळेस ही रोज वाचते. तर तुम्हाला
तर तुम्ही हनुमान चालीसा वाचता का? वाचत नसाल तर नक्की रोज वाचत जा आणि मग तुमच्या लाईफमध्ये काय जे बदल होतील ते मला नक्की सांगा. असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.